उत्पादनाचा जोखीम स्तर 70% वरून 100% करा आणि परभणी जिल्ह्यात देय असलेल्या महसूल मंडळात तात्काळ पीक विमा देण्यात यावा. या आपल्या 4 प्रमुख मागण्या. काय आंदोलन केले आज तुम्ही? सरकारने पीक विम्यात जे बदल केलेले आहेत ते खरं तर संतुलित नाही. सरकारने सरासरी उत्पादनामध्ये तंत्रज्ञान उत्पादनाची भर घालून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे आणि सरासरी उत्पादनामध्ये तंत्रज्ञान उत्पादनाची भर घालताना उंबरठा उत्पादनामध्ये तंत्रज्ञान उत्पादनाचा समावेश नाही. त्यामुळे ही योजना संतुलित नाही आणि केंद्रातल्या योजनेच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या गाईडलाईन्सच्या विरोध आहे. त्यामुळं आम्हा शेतकऱ्यांचा ह्या मुद्द्यावर प्रचंड विरोध आहे आणि तंत्रज्ञान उत्पादन सरकारने योजनेतून वगळावं आणि पंतप्रधान पीक विमा योजनेच्या गाईडलाईन्सप्रमाणे यावर्षीचा पीक विमा द्यावा. इथून पुढेही अशी कुठलीही जाचक आट राहू नये आणि ट्रिगर सुरू करावे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या. पुढची भूमिका काय असेल आता नाही केलं तर? आजच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. ह्या आंदोलनावर सरकारने जर योग्य साथ नाही दिली, आम्हाला आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर येणाऱ्या काळात आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून करू. थँक्यू.